पालकांनो, पोर हो नमस्कार. प्रत्येक पालकाला वाटतंय आपल्या पोरानं करिअर घडवलं पाहिजे, आपलं पोरगं इंजिनियर झालं पाहिजे, आपलं पोरगं काही हो त्याला चांगलं पॅकेज भेटलं पाहिजे, त्यानं आपल्या घराचं चित्र बदललं पाहिजे. मग यासाठी पालकाला वाटतं की आपलं पोरगं इंजिनियर असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, MBBS असेल, JEE असेल, त्यानं काहीतरी करावं बाबा. पण हे करण्यासाठी जेव्हा त्याला इंजिनियर व्हायचं आहे, त्याला फार्मासिस्ट व्हायचं आहे किंवा त्याला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये करिअर करायचे, तर त्यासाठी त्याला एक परीक्षा द्यावं लागते. त्या परीक्षेचं नाव असतं MST CET. मग ही परीक्षा दिल्यावर काय होतं, जर त्याला टॉप स्कोअर आला, चांगला स्कोअर आला, तर त्याला टॉपचं कॉलेज मिळते आणि टॉपचं कॉलेज मिळाल्यावर त्या कॉलेजचा दर्जा पाहून त्याला टॉपचं पॅकेज मिळते. मग प्रत्येक पालकाची ही इच्छा असते ना. तर मग याला काय होते, फॉर्म भरताना चांगलं कॉलेज कसं मिळावं यासाठी काही लोक ऑनलाईन पद्धतीनं 15-20 हजार रुपये त्यासाठी काय करतात, पैसे घेतात. तर आपण काय केलं, पुण्यातली एक टीम छान पद्धतीनं तुम्हाला या परीक्षेसाठी मार्गदर्शन करेल, गायडन्स करेल आणि ते गायडन्स करेल केवळ 499 रुपयामध्ये. त्यामध्ये काय होईल बाबा, रेकॉर्डेड असेल, लाईव्ह असेल आणि 70 दिवसाच्या कालखंडामध्ये लक्षात घ्या तुम्हाला छान पद्धतीनं PCM असेल, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असेल, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल, हे सर्व विषय शिकवले जातील. मुळात माझं आर्टमध्ये शिक्षण आहे, आपल्याला इकडं काही धतुरा माहीत नाही, पण चांगल्या शिक्षकांच्या मार्फत कमी फीसमध्ये तुमच्यापर्यंत नेण्याचं काम मी करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं आपण तलाठी भरतीमध्ये पण काय केलं, महेश पाटील सोलाट सर यांच्या मोठमोठ्या बॅच असताना यांना फक्त विनंती केली की सर आपल्या बॅचमध्ये कमी फीसमध्ये शिकावं लागते. त्यांनी होकार दिला, कारण समाजासाठी काही देणं लागते. ह्या शब्दावर अनेक चांगले लोक चांगल्या लोकांसोबत जोडल्या जात असतात. मग त्या उद्देशानं आपण या शिक्षकांना सांगितलं ही बॅच आपल्याला लेकरांसाठी द्यायची आहे, तर फीस केवळ 499 रुपये. पण यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा ही जे बॅच आहे, ह्या बॅचमध्ये प्रत्येक पालकांना हे वाटते, मग त्यासाठी बाबा त्याला टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं पाहिजे. त्याच्यानंतर पहा मुख्य गोष्ट काय आहे, तर MST CET इतकी महत्त्वाची का आहे, तर इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, प्रवेशासाठी महाराष्ट्रातील मुख्य परीक्षा असते. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचं टॉप कॉलेजमध्ये कमी फीमध्ये प्रवेशाची संधी असते. म्हणजे जर मार्क चांगले पडले तर फीस कमी लागते, पण टॉपचं कॉलेज भेटतं आणि टॉपच्या कॉलेजमध्ये शिकलात तर टॉपचं पॅकेज भेटते. मग यासाठी पालकांची इच्छा असते की आपल्या पोराचा नंबर अशा चांगल्या कॉलेजला लागावा. मग चांगल्या कॉलेजला म्हणजे काही शेंगदाणे आहेत का, नाही, त्यासाठी मेरिट लेवलचे मार्क पडावे लागतील, टॉपचा स्कोअर आला पाहिजे आणि मग तुम्हाला चांगलं कॉलेज भेटते. आता पहा राज्यात विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात सुरळीत मार्ग आहे आणि मग यासाठी महाराष्ट्रात टॉपची कॉलेज म्हणले तर एक आहे पहा COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, टॉपचं कॉलेज. त्यानंतर VJTI मुंबईचं कॉलेज आहे, SPIT मुंबईचं कॉलेज आहे, PICT पुण्याचं कॉलेज आहे. लक्षात घ्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस. ह्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटलं, यामधून तुम्ही शिकलात तर नक्कीच टॉपचं पॅकेज भेटते. आता आम्ही 11वी-12वीला काय केलं, बंबाट कॉप्या केल्या, DEDला गेलं. DEDला गेल्यावर मास्तराने इंग्रजीचा एक प्रश्न विचारला, आम्हाला आला नाही आणि इकडं मार्क बंबाट होते 80.33%. शेवटी लक्षात घ्या गुणवत्ता, सत्ता आणि मालमत्ता आणि गुणवत्तेत बुद्धिमत्तेशिवाय माणसाला किंमत नाही. कुठेही जा, टॉपच्या ठिकाणी शिकला, तिथं चांगले मार्क पडले, मार्क मनाचे असेल तर तुमचे प्रयत्न वाया जात नाहीत. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. मग ही परीक्षा या सर्व कॉलेजमध्ये CET स्कोअरवर ॲडमिशन पॉसिबल आहे. त्यानंतर MST CET परीक्षा देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीच आम्ही फक्त आमचा प्रयत्न केला की 499 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व देता आलं पाहिजे. चांगल्या टीममार्फत, ज्यांच्याकडे ऑफलाईनमध्ये 2-2 हजार पोरं आहेत, ज्यांच्याकडे ऑनलाईनमध्ये 1-1 लाख पोरं आहेत, या शिक्षकांना आपण बाबा ह्या बॅचची फीस कोणाला येईल त्याची त्याला जावं, पण लेकरांचं करिअर घडलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या गोरगरीब तळागाळातल्या झोपडीपर्यंतल्या लेकरांना ही गोष्ट समजली पाहिजे आणि कमी फीसमध्ये त्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजे. त्या उद्देशाने विद्यार्थ्यांचा विश्वास, पालकांचा विश्वास, VK क्लास म्हणून आपण ही बॅच 499ला केली आहे. यासाठी लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओ असतील, त्यानंतर महत्त्वपूर्ण 70 दिवसाचा कालखंड, यामध्ये सर्व गोष्टी शिकवल्या जातील, योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. आता जसं आपण पाहिलं स्कॉलरशिप नवोदय 1 लाख लेकरांची बॅच आहे, साधी गोष्ट नाही. सध्या आपला नाद कोणीच करू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे, मात्र एकच तत्व आपलं एकच आहे, फीस कमी, यशाची हमी. तर सर्वांना विनंती आहे, पालकांना विनंती आहे, आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला जाऊन VK क्लास
ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी 5 स्टार रेटिंग द्या, चांगला अभिप्राय द्या, याच्यातले 2-3 व्हिडिओ पहा. तुम्हाला वाटलं की हे आपल्याला न्याय देऊ शकतात, हे आपल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतात, तर ही बॅच पालकांना विनंती आपल्या लेकराला जॉईन करायला लावा, त्यांना व्हिडिओ पाहायला लावा, लाईव्ह क्लासला जॉईन व्हायला लावा. शेवटी यश तुमचा असेल आणि गुलालाची जबाबदारी आमची असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.